दरम्यान मराठा आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देऊ असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। तर ओबीसी आरक्षणाचं नुकसान लक्षात घेऊन मराठा आरक्षणाला आव्हान द्यावं असा इशारा मराठा समाज समन्वयक बाळासाहेब सराटेंनी दिलाय। की आम्ही सिरियातली माणसं नाही आहेत, हिंदुस्थानातली माणसं आहेत, प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराला मानणारी माणसं आहेत। एका तिळा एवढं, एका टक्क्या एवढं सुद्धा माझ्या खुल्या गुणवंतांच्या जागेंवरली कत्तल सहन केली जाणार नाही। तुम्ही बिल पास करून दाखवण्याची धाडस दाखवू नका। ते धाडस दाखवलं तर काही तासांमध्ये सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करू। हे काही घटनात्मक आरक्षण राज्यामध्ये आहे, त्याच्यावरती पहिला जो क्लेम आहे, पहिला जो अधिकार आहे तो आता घटनात्मक दृष्ट्या मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणून पहिला अधिकार आहे। त्यामुळे हे रिझर्वेशन मराठ्यांचं 50% वरचं नाही। हे रिझर्वेशन जो 32% कोटा आहे त्यामधलं घटनात्मक हे रिझर्वेशन आहे। आणि ज्यांना कोणाला याला चॅलेंज करायचं असेल त्यांनी ओबीसीचं नुकसान अंगावर घेण्याची तयारी ठेवून याला चॅलेंज करावं।